निरसन केलं पाहिजे। मग प्रत्येक मराठा समाजाच्या माहिती कायमस्वरूपीची कटकट होती, परंतु 2 महिने झाले आमच्या मनामध्ये काही शंका आहे, त्या शंकेचं तुम्ही निरसन केलं नाही आणि त्यामुळे हे ठिय्या मराठा सेवक बांधव अवघ्या काही क्षणामध्ये आणि या शिवसृष्टीमध्ये हा दिमागात उभा असलेला घोड्यांच्या तापाने आणि तलवारीच्या पाठीने इतिहास घडवणारा आपल्या अण्णा समोर छत्रपती शिवाजी महाराज की जय, राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ की जय, संभाजी महाराज की जय, महाराष्ट्रभर म्हटलं जातं त्यांना प्रश्न भूमगेवरती अजून बस मागं सर थांबे अण्णा आपण आज मनोज जरांगे यांच्या विरोधात ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे, काय नेमकी मागणी आहे तुमची? काय मागणी म्हणण्यापेक्षा भूम सर माझी शंका होती की मराठा समाजाचा आरक्षणाचा हा जो लढा आता 1 वर्षामध्ये अति तीव्रपणे झालेला आहे, त्या लढ्याबद्दल एक मला आता थोड्या 2-4 महिन्यामध्ये शंका आली। मागणी म्हणण्यापेक्षा मी त्याला शंका केली होती तेव्हा आपण जे करतोय त्याचा फायदा इनडायरेक्ट दुसऱ्या पक्षाला होतोय आणि तो पक्षाला 10 वेळा अडवून विचारलं तरी तो पक्ष काहीच बोलत नाही, मग तुम्ही पण काय बोलत नाही, तो पक्ष पण काय बोलत नाही, म्हणजे नेमकं चाललंय काय दादा? थोडंसं मला शंका येते, जे मला मराठा समाजामधनं शंका आल्या होत्या त्याच मी विचारल्या होत्या। त्याच्यामध्ये दुसरं काय मी त्यांच्या विरोधात कार्यकर्ता आहे किंवा मी नाही असं नव्हतं विचारलं मी, पण त्याचं राजकारण करून त्याचं महाराष्ट्रात हे झालं। आपण टीका केलेली आहे, शरद पवारांनी मराठा समाजाला खोटा मारला, ह्या भाषेत आपण टीका केली, नेमकं काय आरोप आहे हा? शरद पवारांनी खोटा मारला म्हणजे मारला नाही का? 1994चा GR काय सांगतो? आज मनोज दादा म्हणतात भुजबळांनी मारला, त्यांचंच वाक्य आहे ना, तेच वाक्य मी ओरिजिनल म्हणजे खरं काय ते सांगितलं ना महाराष्ट्राच्या जनतेसमोर। खरा खोटा शरद पवारांनीच मारला ना मराठा आरक्षणाला। जे 50%च्या आतमध्ये मराठा समाज जात होता, जे काही शिल्लक रिझर्वेशन आरक्षण होतं, एवढा मी अभ्यासक नाही, आता माझे बी काय वकील मित्र आहेत येतील तुम्हाला सांगतील त्या गोष्टी, तुम्हाला माहिती आहे। परंतु ह्या सगळ्या गोष्टी होत असताना खरा मराठा आरक्षणाचा मारेकरी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबच आहे। कुठेतरी राजेंद्र राऊत यांच्या बाबतीतही तुम्ही बोलता, त्यांचा सपोर्ट घेता, तिकडे मनोज जरांगे पाटीलही त्यांच्यावर टीका करता, कशा पद्धतीने बघताय? राजेंद्र राऊत हे मराठा समाजाचे बार्शी तालुक्याचे आमदार आहेत आणि मी लोकलचा असल्यामुळं मी माझ्या मराठा समाजाच्या आमदाराला पाठिंबा द्यायचा, काही इतर समाजाच्या आमदाराला पाठिंबा द्यायचा। मी ज्या संघटनेत काम करतो त्या संघटनेच्या वतीने मी जर मराठा समाजाला सोडून जर दुसऱ्या समाजाला पाठिंबा दिला तर माझे मराठा बांधव माझ्या तोंडात शेण घालतील, त्याला कोण जबाबदार आहे? एकीकडे अण्णा तुम्ही इकडे आंदोलन करताय जरांगे पाटलांच्या विरोधात, मात्र राज्यभरात आमदार राजेंद्र राऊत यांच्या विरोधात देखील आंदोलन सुरू आहे, याकडे कसं पाहताय? ते मनोज दादांनी राजकारण केलं, त्याच्यात ते स्पष्टच आहे ना। सत्यता वळका, माझी सर्व पत्रकार बांधवांना विनंती आहे की तुम्ही सत्यता वळका। मी काय विचारलेले प्रश्न त्याच्यात काय सत्यता आहे का नाही, किंवा महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी जो रात्रीचा दिवस करून कुणबी नोंदी काढल्या त्या का थांबल्या, त्याचा स्पीड का कमी झाला, EWSचं आरक्षण का गेलं, ह्या सगळ्या गोष्टीचा कोण जबाबदार आहे? तुम्हाला जर ज्या सरकारला तुम्हाला मागणी घ्यायची आहे, तुम्ही मागणी न मागता तुम्ही त्यांच्या विरोधात जाऊन त्यांचे म्हणजे खूपच तुम्ही टोकाला चालले, त्याच्यामुळे जे समाजाला पदरात पडायचं ते पडणार ना। यापुढचं तुमचं आंदोलन हे कशा पद्धतीचं असणार आहे? माझा मराठा समाजासाठीच आंदोलन असणार। मी डायरेक्ट मुख्यमंत्र्याकडे जाणार, मुख्यमंत्री साहेबाला विचारणार, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ खाल्ली होती, तुम्ही मराठा समाजासाठी ह्या 1 वर्षामध्ये काय केलं आहे? समाजाची दिशाभूल व्हायला नको। महाराष्ट्रामध्ये या समाजामध्ये 350 जाती अंगावर घ्यायच्या सोपं नाही, म्हणून मी मुख्यमंत्री साहेबाला म्हणणार तुम्ही आत्तापर्यंत काय काम केलं मराठा समाजासाठी
संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला सांगा. मी त्यासाठी मुख्यमंत्र्याला भेटायला चाललो. त्याचबरोबर माझी एक अशी बी मागणी आहे, ज्या मराठा आरक्षणासाठी माझ्या भावाने आत्महत्या केल्या, त्या भावाचं घर आज उघड्यावर पडलं आहे. त्या भावाच्या कुटुंबातील प्रत्येक एका सदस्याला त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार तुम्हाला नोकरीत घ्यावं लागेल. त्यासाठी माझं आंदोलन राहणार आहे. EWS वरून पण मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केलेली आहे, त्यांच्यामुळेच EWSचं आरक्षण गेलं असं म्हणताय तुम्ही. बरोबर आहे, बरोबर आहे ना. माझं चुकीचं काय? EWSचं आरक्षण जाण्याचं कारण काय? त्यांनी ज्या पद्धतीने त्या EWSच्या बाबतीत बोलत गेले, महाराष्ट्रामध्ये काही गोष्टी घडत गेल्या, ते केंद्र सरकारचं आरक्षण आहे. त्याच्यामधनं मराठा समाज, तुम्ही एक लक्षात घ्या, मराठा समाजाला या भारतामध्ये 5 राज्यामध्ये आरक्षण मिळतं. ते आरक्षण EWSचं मिळत असताना सुद्धा गेलं ना. त्याच्यामुळे माझा ते आरोप आहे. आणि आपल्या काल ते म्हणजे सिद्ध होईल तुम्हाला, काय अडचण. तुम्ही 2 दिवस अगोदर अशी ग्वाही दिली होती.